संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना मी विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जोरात जोरात। जेवले का तुम्ही? जेवायचे अजून? छत्रपती शिवाजी महाराज की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा येळकोट येळकोट। आज या पानगाव या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेल्या अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी पानगाव या ठिकाणी आपण सभेचं आयोजन केलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी आज कार्यक्रम होते, ते कार्यक्रम करत असताना या ठिकाणी यायला उशीर झाला, त्याबद्दल मी सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो। खास करून या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सर्व आदरणीय सर्वांचीच नावं मी आता घेणार नाही। सर्व व्यासपीठ समोर बसलेले माझे पत्रकार मित्र, माता भगिनी, या गावातील ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, सर्व तरुण, जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी, आज ही प्रचाराची रणधुमाळी ह्या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये चालू आहे। आपल्या जय मल्हार क्रांती संघटनेला 16 जिल्हे दिलेले आहेत। 16 जिल्हे याच्याकरता दिलेले आहेत की 16 जिल्ह्यामध्ये निर्णायक मतदान रामोशी बेडर बेरड समाजाचा आहे आणि त्या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटने अनेक 18 पगड जाती जुळलेले आहेत। 18 पगड जातींकरता ही संघटना आहे आणि म्हणून निर्णायक मतदान असल्या कारणाने 16 मतदारसंघ आपल्याला दिलेले आहेत। त्यामध्ये मग धाराशिव आसन, सोलापूर आसन, माढा आसन, सांगली आसन, पुणे आसन, सातारा आसन, सांगली, कोल्हापूर, हे सर्व ह्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला हे जिल्हे दिलेले आहेत आणि यामध्ये आपला प्रचार आता चालू आहे। आपण काही ठिकाणी 2-2, 3-3 सभा एका जिल्ह्याच्या घेतोय आणि काही ठिकाणी आपण एकच सभा घेतोय। आपण ही करत असताना इथून पाठीमागच्या काळामध्ये आपण का सभा केल्या नाहीत, का लोकांपर्यंत गेलो नाही? आपण गेल्या 10 वर्षापूर्वी जय मल्हार क्रांती संघटना स्थापन केली आणि जय मल्हार क्रांती संघटना स्थापन केल्यानंतर रामोशी बेडर बेरड समाजाचं जे स्वातंत्र्यानंतर जे आपले प्रश्न होते ते सरकार समोर आपण घेऊन गेलो। ज्याप्रमाणे छत्रपतींच्या काळामध्ये असन किंवा इंग्रजांच्या विरोधात असन, ह्या समाजाने 40 ते 42 क्रांतीवीर ह्या देशाला दिलेले आहेत। रामोशी बेडर बेरड समाजामधले 42 रामोशी समाजाचे योद्धे फासावरती ह्या देशाकरता, ह्या भारताकरता गेलेले आहे। एवढा मोठा इतिहास माझ्या रामोशी बेडर बेरड समाजाचा आहे आणि ह्या समाजाची अवस्था स्वातंत्र्य काळानंतर आमच्या समाजाला कुठली ओळख राहिली नाही। आमच्या समाजाला एक गुन्हेगारी जमात म्हणून पाहिले गेली। आमच्या समाजाक कुठलाही आमच्या समाजाकरता विधायक काम नाही, हे कुठलंच काही नाही। पण ज्या राजाने ह्या आद्य क्रांतीवीर म्हणून उमाजी नाईक फासावर गेले, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांना सुद्धा दरोडेखोरांच्या यादीमध्ये ठेवलं। जर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकच जर महापुरुषांच्या यादीमध्ये नसतील तर रामोशी समाजाचा काय उपयोग आणि रामोशी समाज कसा याच्यामध्ये येऊ शकतो? आणि म्हणून 10 वर्षापूर्वी आपण संघटना केली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र पिंजून काढला, सर्व रामोशी बेडर बेरड समाज एकत्र केला आणि आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सर्व आपण ह्या देशात, ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी होते। त्या टायमिंगला आपण सर्व ह्या मागण्या आपल्या त्या ठिकाणी नेल्या आणि त्या आपण आंदोलनं केली, त्यांच्या समोर मांडल्या। आपण सर्व आंदोलनं केल्यानंतर आपल्या ज्या मागण्या काय होत्या की आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती करावी, त्यांना महापुरुषांच्या यादीमध्ये आणावं, त्यांचा इतिहास लोकांसमोर यावा,
प्रत्येक ग्रामपंचायत असेल, मंत्रालय असेल, सर्व पोलीस स्टेशन असेल, सर्व ठिकाणी त्यांचे फोटो लागावेत. त्यांचा धडा इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्या लहान लहान मुलांना वाचायला यावा. त्यांचं जे पोस्टाचं तिकीट आहे तीच निघावं. त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ ह्या समाजाकरता व्हावं. आणि अशी अनेक मागण्या, राष्ट्रीय स्मारकासह अनेक मागण्या आपण घेऊन आदरणीय देवेंद्रजींसमोर गेलो. आणि त्या ठिकाणी ह्या सर्व मागण्या आपल्या 1-2 ते 3 वर्षामध्ये पूर्ण मागण्या आपल्या सगळ्या झाल्या. आपण पाहिलं असेल की आता आपण की या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आता आपलं जे आर्थिक विकास महामंडळ आद्य क्रांतीवीरांच्या नावाने करण्यात आलं. आद्य क्रांतीवीर राजा उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ केलं. सेपरेट महामंडळ आपल्याकरता केलं, जेणेकरून माझ्या माता भगिनी असत्यान, तरुण असत्यान, यांच्याकरता त्या ठिकाणी काही ना काही करू शकतो. आज 50 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी टाकलेला आहे. आपण आता ह्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार, आणि त्यांच्याच गटातून म्हणजे त्यांच्याच याच्यातून आज या ठिकाणी ही जागा त्यांना मिळालेली आहे. आणि ही ज्या अर्चनाताई आहेत, ह्या अर्चनाताई त्यांच्या पक्षाच्या या ठिकाणी उमेदवार आहेत. आपल्या सर्वांना या ठिकाणी वाटत असेल की नाना बीजेपीने आपलं भलं केलं, बीजेपीने चांगलं केलं आणि आपण आज राष्ट्रवादीचं या ठिकाणी प्रचार करतोय. पण ही महायुती आहे. ह्या महायुतीमध्ये आपला कोणता पक्ष, कोणता उमेदवार हे आपल्याला न पाहता, ज्या ठिकाणी आपल्याला कोणीच विचारित नव्हतं, आज आपण घटक पक्षामध्ये आहे. घटक पक्षामध्ये जे ताट आपल्याला वाढलेलं आहे, जे ताट आता समोर आपले आहे, त्या ठिकाणी 10 घास समजा मोठी मोठी उचलत्यान, पण आपल्या समाजाकरता 1 घास तरी आपल्याला उचलायची त्या ठिकाणी आपलं त्या घटक पक्षामध्ये घेतल्यामुळे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो आणि आपल्या समाजाकरता काही ना काही त्या ठिकाणून आणू शकतो. खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी स्पष्ट माझ्या याच्यामध्ये समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो, प्रत्येक सभेमध्ये मी सांगतो की आता या ठिकाणी आपल्या आदरणीय देवेंद्रजींनी या ठिकाणी आपल्याला आदेश दिलेला आहे की घटक पक्षामध्ये घ्यावं. घटक पक्षामध्ये घेतल्यानंतर आपण हा प्रचार चालू केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आपण उमेदवार जे असतात त्या ठिकाणी आपण त्यांचं चिन्ह सांगत आहे आणि या ठिकाणी घड्याळ चिन्ह आहे. आपल्याला कोण काय याच्याशी काही मतलब नाही. आपल्याला आपण ज्या ठिकाणी आहे, आपण ज्या ठिकाणी शब्द दिलेला आहे, ज्यांनी आपल्याकरता केलेला आहे, त्या ठिकाणी आपण या जे उमेदवार आहे यांना एकही मतदान बाजूला न जाता, ज्याच्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं रामोशी बेडर बेराड समाजाचं जे रक्त आहे, ज्या समाजाला आजपर्यंत कुणी ओळखत नव्हतं, ज्या समाजाकरता आजपर्यंत कुणीही काही केलेलं नाही, ज्या समाजाकरता आपल्याला एक गुन्हेगार जमात म्हणून ज्यांनी ही केली ते काँग्रेस सरकार आहे. आजपर्यंत आपल्याला काँग्रेस सरकारने इथून पाठीमागच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांपासून आजपर्यंत आपल्याला काँग्रेस सरकारने पाठीमागे ठेवलं. आपला इतिहास दडपायचा प्रयत्न केला आणि इतिहास आपल्याला पहिल्यापासून आपल्याला सांगत आलं की बीजेपी सरकार आहे, हे ब्राह्मणांचं सरकार आहे, हे आपल्याला न्याय मिळवून देणार नाही. आपण सुद्धा आंदोलनं केली, त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा असंच सांगण्यात आलं की ब्राह्मणांचं सरकार आहे. खऱ्या अर्थाने मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे, आज पण अशी या ठिकाणी अशा भूलतापा आपल्याला ऐकायला मिळतात की आपल्याकरता ती ब्राह्मण आहेत, ब्राह्मणाचं सरकार आहे. पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगन की आपल्याला जर न्याय कोणी दिला असेल, आपल्या स्वातंत्र्य काळानंतर ज्या आपल्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण केलेल्या असतील, तर ह्या ही बीजेपी सरकारने, ह्या महायुती सरकारने, आणि म्हणून आपल्याला यांच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे. आपण 100% जे मतदान आपलं होणार आहे ती मतदान बिलकुल हे करून न देता ह्या घड्याळाच्या चिन्हावरती आपण शिक्का मारावा असं सर्वांना विनंती करतो. मोदींच्या बाबतीत आपण सर्वजण पाहत असताना की ज्या ब्राह्मण सरकार म्हणलं जातं, ज्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की मोदी साहेब जे आहेत ह्या देशाचे पंतप्रधान आहेत. मोदी साहेब हे ओबीसी समाजाचे आहेत, आपल्यापैकी आहेत. ह्या देशाचा राष्ट्रपती भटके मुक्तांचा आहे, आपल्यापैकी आहेत. ह्या महाराष्ट्राचे जे बीजेपीचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्या ओबीसी समाजापैकी आहेत. अनेक त्या देशामध्ये आणि दिल्लीमध्ये जे खासदार आहेत, कमीत कमी 20 ते 22 मंत्री जे आहेत ते बहुजन आणि ओबीसी समाजाचे आहेत. एवढा मोठा जर सहकार्य आपल्या समाजाला असेल तर आपल्याला ह्या सर्व महायुतीच्या पाठीमागे जाणं गरजेचं आहे, ताकदीने उभं राहणं गरजेचं आहे. इथून पुढच्या काळामध्ये मी एकच या ठिकाणी सांगणार आहे की आपण उपकार करत नाही आपल्या समाजाचं, बाकीचं मी काही सांगू शकत नाही बाकीच्यांचं, पण रामोशी बेडर बेराड समाजाची ही फेड करण्याची तारीख आहे.
आपण जे आपल्याकरता ज्यांनी केलं त्याचं हे उतराई करण्याची आत्ताची जी तारीख आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी जे मतदान करणार आहे ती घड्याळाच्या चिन्हावरती करावा. अर्चनाताईंना बहुमताने जिंकून द्यावं. मोदी साहेबांचा जो स्लोगन आहे आपकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मी आपल्याला सगळ्यांना वर हात करून या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी शब्द मला द्यायचा आहे की वर हात करा सर्वजण आणि या ठिकाणी आपण या घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून सर्वांनी त्या ठिकाणी या ताईंना निवडून द्यायचं. आपली जी ताकद आहे ती दाखवून द्यायची आणि येणाऱ्या काळामध्ये रामोशी बेडर समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या अनेक मागण्या आपण पूर्ण करू असं या ठिकाणी मी सांगतो. मी परत एकदा खूप खूप आपल्याला धन्यवाद देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी. यानंतर